धावतो फक्त गर्दी किती होती सकाळी एकदम दुपारी एकदम भकास होत आता बघा एकदम गर्दी किती झाली काय बघा तेव्हा तिकडे जेवढे बघाल तिकडे गर्दीच आहे कोणा काढला कोणी नव्हतं सकाळी पण मी तिकडे गेलो होतो तर तेल जे घेतलं होतं जे आपल्याला 120 रुपयाला मिळायचं ते 130 रुपयाला तेल मिळालं म्हणजे प्रत्येक गोष्टी 10-15 रुपये वाढले सगळ्या प्लास्टिकच्या गोष्टीमध्ये लय म्हणजे लय आवड झाले महागाई म्हणजे जे युद्धाचे परिणाम म्हणा किंवा काय युद्ध जरी तिकडे असलं तरी त्याच्या इकडं 100% पोहोचते नाही का. गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज बघा सकाळीच व्हिडिओ चालू केलाय कारण आमचा स्टॉल लावायचा म्हणजे कार्यक्रम चालू आहे. काय होतं की गुढीपाडवा आहे आणि त्यामुळे काय आज कमानीच्या इथं खूप गर्दी असते त्यामुळे जवळजवळ आता 6:45 वाजलेत पण ज्यावेळेस ही होती काय म्हणतात दिवाळी वगैरे होती त्यावेळेस तर आम्ही सकाळी ना जवळ 5:30-6 वाजता येऊन इथे लावायचो. जागेचा प्रॉब्लेम असतो भांडणं वगैरे होतात नंतर उशिरा आलं का किंवा काय नाही का भांडणं म्हणजे माझी जागा आहे ह्याची जागा इकडे सारा तिकडे सारा त्यापेक्षा आपलं लवकर आलेलं बरं नाही. तर हे बघा आता सकाळ आपलं चालू आहे स्टॉल लावायला. बापरे हा बघा हे सगळं स्टॉल लावायचा चालू आहे सध्या तरी. मला अजून भरायचं आहे मला तर मी घेऊन येणार आहे थोड्या वेळानं 9 वाजता जाणार तोपर्यंत थोडंसं मला हे काल पण बाजार होता तुम्ही बघितला असेल कालचा ब्लॉग. काल पण आम्हाला झोपायला 11-12 वाजले जेवणाच तर काय पत्त्या नाही काय नाही ग अशा पद्धतीने आहे आपली सुरुवात आहे त्यामुळे थोडा उशीर होतोय आपल्याला थोडं कष्ट करावं लागतंय पण असं सुरुवात खरं तर असली तर शेवट चांगला होत असतो. आज थंडी वाजायला लागली हो. आज थंडी पण आहे म्हणते ते बघा बराच आहे स्टॉल वगैरे नाही का माल आपला अजून चालू स्टॉल आता इकडे एक जण येतात ते अजून काय आले नाही ते येतील थोड्या वेळानं. इकडं 1-2 गाड्या आणून लावलेत मग अशीच ते लावून गेलेत येतील आता थोड्या वेळाने. ऍक्च्युली तसं तर दुपारनंतर वगैरे कस्टमर येतात जास्त म्हणजे गर्दी वगैरे होते पण जागेसाठी लवकर यावं लागतं. चालू बॅनर सगळं व्यवस्थित सगळं माल आहे आपल्याकडे तेल बॉटल धूप वगैरे अगरबत्ती सगळ्या पद्धतीचे अगरबत्ती ऑर्गॅनिक अगरबत्ती अजून माल आणायचा मग माल यायचा अजून भरपूर. काल दिलेली ऑर्डर तुम्ही बघितली असेल म्हणजे ऑर्डर द्यायलाच गेलतो आता येईल थोड्या वेळानं 9-9:30 वाजता किंवा घेऊन आणावं लागेल. बघूया आता आणायचा माल वगैरे आहे. मराठी माणसानं काहीतरी करायला पाहिजे नाही का नाहीतर काय लय अवघड आहे परिस्थिती सध्या मुंबईची महाराष्ट्राची त्यामुळे प्रयत्न करत राहायला पाहिजे काय ना काय आपलं नाही का भले प्रयत्न चुकला तरी चालेल अपयश आले तरी चालेल पण प्रयत्न करत राहायला पाहिजे असं नसतो प्रयत्न कधी. बघू आता कसं काय होतंय स्टॉल लावून देतो मी घरी जातो आणि नंतर मला थोडं काम आहे मुलांचं वगैरे आवरायचं आहे त्यांचं आवरून त्यांना शाळेत वगैरे सोडून नंतर अजून मग मला वर्किंगला जायचं आहे. असो आता बघूयात काय होतं आजचा दिवस कसा जातोय. स्वप्नालीला तिकडे स्टॉल लावून वगैरे दिला आणि मी आलो तर घरी आवरले घरी येऊन पण बरेच वेळ झाला 1/2-1 तास होतायला आता जवळ 8:30 होत आलेत. शंभूला सकाळी लवकर उठायची सवय नाही त्यामुळे उठतो तो 9:30 वाजता पण आज त्याला लवकर उठवायला लावलंय कारण इकडे येऊन झोपलाय बघा सगळा पसारा वगैरे करून ठेवलाय. दिव्या पण आवरते आणि त्यांना येताना म्हणलं होतं आज काहीतरी त्यांना करून देऊया नाही का हे तांदूळ वगैरे घेऊन आलो होतो येताना म्हणलं भात करून देतो पण दिव्या म्हणते नको मला इडली खायची आणि शंभू पण काय मूडमध्ये नाही. कसं आहे की घरी नसलं का जबाबदारी सगळं आपल्यावरच आहे म्हणजे नाही का मी नवरा आहे म्हणून कशाला करू किंवा काय हे ते नाही का ही जे पुरुषीपण आहे ही जे हमपण आहे ना ते नसायला पाहिजे. दोघांना एकमेकाला समजून घ्यायला पाहिजे नाहीतर अजून ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आहे की नाही का मी कशाला करू असं कशाला तसं कशाला बऱ्याच गोष्टी असतात. शहरामध्ये असं चालत नाही खेड्यामध्ये पण तसं गोष्टी म्हणजे अजून त्या आहेत की बाबा नाही का नवऱ्याने हे काम करायचं नाही झाडू कशाला मारायचा बायको असताना हे कशाला करायचं तिचं ते करून घेईल माझं काय ते काम आहे का असं चालत नाही. असं चालत नाही म्हणजे ते जे जुने विचार आहेत ना डोक्यात बुरसटलेले विचार ते काढून टाकायला पाहिजे. अजून अशा विचारामुळे कितीतर लोकांचं नुकसान झालंय कितीतर लोकांचं वाटोळं झालंय काय बिघडलेले लोक असतात काय जाऊ द्या असं द्या त्यांचे कर्म त्यांना मिळतील. असो आता मी चाललोय थोडं नाश्ता वगैरे त्यांना घेऊन येतो यांचं पाणी ठेवलं आंघोळीला दिवेचे वगैरे ते झालं का मग आता मला जायचंय मस्त माल घेऊन यायचंय नंतर अजून मला वर्किंगला जायचं त्यांना तोपर्यंत मी तिथं सोडतो आणि नंतर आपण जातो. बघा ह्यांना आवडतो ह्यांचं आणि आता स्टॉलवर निघून जातो तिकडे आता ते बघूया आपण नाही का. अजमेर आता वर्किंग होतं वर्किंगला आलो वर्किंग पण झालेलं आहे नाही का सकाळी माल वगैरे आणून दिला वगैरे तो काय आला नाही आणि नंतर स्टॉल वगैरे लावलेला तर तुम्ही बघितलंच वर्किंग झालंय 2:30 वाजलेत आता आणि ऊन पण भयंकर आहे. ऊनाचं काय चक्कर यायला लागले अक्षरशः ऊन आहे नाही का
किती जरी पाणी पिलं तर उचमळते असं एवढं. तर बघा इकडं आलो होतो, थोडं काम होतं इथं बॅक साईडला. थोडं प्लास्टिकच्या पिशवी वगैरे घ्यायचे होते, म्हणजे नाही का आज पर अप्रुव्हल, गव्हर्नमेंट अप्रुव्हल तसं काय तर असतं, कॅरी बॅग असतात ते घेतले थोडे. आणि आता निघालो होतो, वर्किंगला निघालोय. जाताना पण थोडा माल रिसिव्ह करायचा, तो आपण रिसिव्ह करणार आहे. मी ऑर्डर तर काय आज मिळाली नाही, कारण डॉक्टर म्हणतात की पेशंटच नाही, आणि पेशंट जर नसले तर दुसरी गोष्ट अशी आहे की मार्च एंडिंग आहे, त्याच्यामुळे त्यांना ते अनिल टी वगैरे त्यांचं काय तर सबमिशन म्हणा किंवा काय काय बरेच काय काय असतं, त्याच्यामुळे काय ऑर्डर काय कोण देत नाही आता सध्या तरी. उद्या गुढीपाडवा आहे, मला वाटलं जरा थोडं जास्त हे असतील नाही का, गर्दी असेल टेम्परेचर वगैरे हे ते, पण काय सुद्धा गर्दी नाही. सगळं एकदम निवांत चालू आहे नाही का, रोजच्या सारखं. महागाई एवढी वाढली, आणि मेन म्हणजे प्लास्टिकच्या दरामध्ये प्रत्येक अर्धा किलोमध्ये 10 रुपये वाढले प्रत्येक पिशवीमध्ये नाही का, एवढं म्हणजे अर्धा किलोमध्ये 20 किलोमध्ये 20 रुपये अशा पद्धतीने वाढले सगळं. सकाळी पण मी तिकडे गेलो होतो, तर तेल जे घेतलं होतं, जे आपल्याला 120 रुपयाला मिळायचं ते 130 रुपयाला तेल मिळालं. म्हणजे प्रत्येक गोष्टी 10-15 रुपये वाढले सगळ्या प्लास्टिकच्या गोष्टीमध्ये. लय म्हणजे लय आवड झाले महागाईमुळं. महागाई म्हणजे जे युद्धाचे परिणाम म्हणा किंवा काय, युद्ध जरी तिकडं असलं तरी त्याच्या जवळ इकडं 100% पोहोचते नाही का. असो, तर आता निघालो मी, थोडा माल कलेक्ट करतो आणि जातो आता घरी. संध्याकाळी वाजले 7 आणि बघा गर्दी खूप झाली. ॲक्च्युली मला दुपारी व्हिडिओ काढायला वेळ नव्हता, आणि आता आम्ही आलो इकडे नाही का. तर अशा पद्धतीने आहे. आता तर मला धावतो फक्त गर्दी किती होती, सकाळी एकदम, दुपारी एकदम भकास होतं. आता बघा एकदम गर्दी किती झाली काय बघा. तेव्हा तिकडे जेवढे बघाल तिकडे गर्दी आहे, आणि थोडा काढला होता म्हणून नव्हतं इथं. आता मग त्याचबरोबर इकडे दुधाचा गाडा पण लागतो, दुधाचा गाडा. आज पण जेवणाचा काय आमचा मुहूर्त नाही, आणि जेवण वगैरे आज होईल असं काय सांगता येत नाही. बघू आता किती वेळ लागतो, बहुतेक 10, 10:30, 11 वाजेपर्यंत असते गर्दी नाही का. तिथून पुढं बघू, जायचं दिवेला सोडली का त्याकडे भावाकडे, आणि नंतर शंभू घरी जाय. शंभूकडे पण एकदा जाऊन यावं लागेल मला. बघतो शंभू वगैरे येतोय का नाही का. पाणी त्यात अजून सोडणार आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे मला. पाणी भरायच्या वेळेस आम्हाला जावं लागेल. त्याचबरोबर आपले एक दोन गिरायक असे येतात मित्रांवर हळूहळू नाही का. आपलं काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी जेवढे फिक्स कस्टमर आहे ते येते, हे चांगलं माहीत आहे, ते लोक येतातच नाही का दोन्ही वगैरे. बघू आता किती वेळ होते काय नाही का. तर मित्रांनो या जेवायला फायनली बघा, सकाळी म्हणजे 7:45ला दुकान लावलं होतं, आणि जेवायला बघा किती वाजले, 12:15 वाजले तर असले का रात्रीचे 12:15. एवढं वाईट झोप पण लय आले. सकाळी म्हणजे 3-4 वाजेपर्यंत कसलाच गिरायक नव्हता. तिथून जे गिरायक चालू झालं, मी नव्हतं, उशीर झालं होतं, पण कंटिन्यू चालत होतं नाही का. म्हणजे काय असं बसायला पण वेळ नाही. आता मामाच्या पुऱ्याने डबा पाठवून दिलाय, तिच्याकडे पण आता 11 वाजता गेलो होतो. तिनं डबा दिलाय, घरी जेवण पण बनवलं नाही, सकाळपासून जेवण नाही काय नाही, हेच चालू चाललंय काय काय काय. चानाचुना पण काय नाही, एक वडापाव खाल्ला बस तेवढंच. आपण म्हणतो पण कष्ट करायचं म्हटलं ना तर असंच करावं लागतंय. पोटाचा विचार करत बसल्यावर कष्ट कधी व्हायचं. असं व्यापाऱ्यांचं म्हणजे किरकोळ व्यापारी जे आहे त्यांचं सणासुदी अवघड आहे. आता उद्या पण गुढीपाडवा आहे, गुढीबाबा तर काय वडील तिकडे करतात, पण सण नाहीच आहे. उद्या सकाळी जवळजवळ 6 वाजता तरी दुकान लावलं, 6च्या आधीच 5ला. 6च्या आधीच म्हणजे झोपायचं कितीला, 1, 2, 3, 4 वाजेपर्यंत, 4 तास झोप. एवढं अवघड चालायचं 1-2 दिवस तेवढंच. असं मी तर खूप कंटाळा कारण एरीवारी आपलं कमीच होतो, आणि कसं आहे आपली क्वालिटी चांगली असल्यामुळे माणसं एवढं थांबून घेतात. आज किती पब्लिक, मग आज नाही त्यांना माल पुरला नाही म्हणून ते म्हटले ताई पुढच्या शुक्रवारी आणा. उद्या अजून मला माल आणून बरंच काय काय करायचंय. उद्या सुट्टी आहे पण आराम कसलाच नाही. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो. चला, थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सुरुवात आहे आपली, हळूहळू काहीतरी होईल नाही का. थँक्यू, बाय. मला बाय बाय करायला मोबाईल उलटा करावा लागतोय, मला काय त्यांच्यासारखं जमत नाही. आता माझा घसा एकदम पॅक झालाय, एकच वडापाव खाल्ला पण घसा पॅक झालाय. चला मग, बाय बाय.